हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. तर भावानं विचार करा, आपली महाराष्ट्रातली पोरं काय भावानं नुसतं आर्मीमध्ये जाण्यासाठीच मरणार काय, आर्मीमध्ये जाण्यासाठीच पळणार काय, पोलीस भरती होण्यासाठीच पळणार काय, नुसता MPSC UPSC आयुष्यभर करत बसणार काय, सरकारी नोकरीच्या मागच पळत बसणार काय. भावानं आपण खेळाकडे कधी वळायचं. होय भावानं, मी एका विषयावर आज बोलणार आहे, तो म्हणजे IPL. ठीक आहे, क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठ्या बोर्डची सगळ्यात मोठी लीग आहे भावानं, इंडियन प्रीमियर लीग. त्याचं कालपासून ऑप्शन चालू आहे भावानं. मी बघतोय आता एक प्रशांत वीर म्हणून उत्तर प्रदेशचं पोरगा आहे, त्याला 14.20 करोडची बोली लागल्या. आणि एक आहे भावानं पोरगं, त्याचं नाव काय तर शर्मा आहे, काय ते राजस्थानचं आहे, त्याला पण 14 करोड CSKनं दिलं. ठीक आहे, महाराष्ट्रातली पोरं भावानं कुठं दिसत नाहीत त्या ऑप्शनमध्ये. अनकॅप्ड पोरं आहेत. अनकॅप्ड म्हणजे काय भावानं, ती इंडियासाठी केव्हा खेळली नाहीत किंवा असं म्हणजे मोठ्या स्तरावरती खेळली नाहीत. एकदम नवीन नाव आहेत आणि एकदम त्यांना एवढ्या बोलेत. हां, ती खेळतात स्टेट लेवलला वगैरे, चांगलं ठीक आहे. आपल्यातले पण भावानं पोरं खेळतात, पण आपल्यातले पोरं नाही पुढं जायत. IPLमध्ये खेळत्याला बघितलं का भावानं. मी पश्चिम महाराष्ट्रात जातो, कोल्हापूर जिल्ह्यात. काय आमच्या पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, परत हे सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या 3 जिल्ह्यात नाहीत पोरं. नाहीत का ग्राउंड नाहीत का आमच्याकडं, किंवा खेळायला पोरं नाहीत का व्यवस्थित, टॅलेंट नाही काय. टॅलेंट आहे भावानं, पण अवेअरनेस नाही. नुसतं आपल्यातली माणसं काय करल्यात, पोरगं जरा मोठं झालं की नुसतं शाळेला पाठवायचं, क्लास लावायचं, बाबा तू हेच कर, असंच कर, नोकरीच कर, या अशात अडकलं. आपण ह्यात कावा पडणार भावानं. आता तुम्ही म्हणणार बाबा का पडायचे यात. अरे सगळ्यात मोठी भावानं ही क्रिकेट आपल्या देशात आहे. बेसिस आहे 18,000 करोड नेटवर्थ आहे भावानं. काय असं सगळ्या देशाच्या भावानं जेवढे पण नेटवर्थ आहेत, सगळे देश आहेत जगातले, जेवढे पण क्रिकेट बोर्ड आहेत त्यांना विकत घेऊ शकते आपण. आणि ती IPL भरवते आपल्या पोरांच्यासाठी. पण आपल्या महाराष्ट्रातली पोरं पुढं जात नाहीत. बघा तिथं कोण दिसते काय.